नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. काल आपण चक्रांबद्दल माहिती घेतली. त्यानंतर आपल्या शरीरातले जे 24 बॉडी पार्ट्स आहेत त्यांना हील कसं करायचं. 24 बॉडी पार्ट्स फक्त नावाला आहेत, पण जिथे जिथे आपल्या शरीरामध्ये कुठे वेदना होत आहे, दुखतंय, सो तिथे तुम्ही रेकीचं हिलिंग देऊ शकता. कसं द्यायचं मी काल प्रॅक्टिकल तुम्हाला दाखवलं. सो आता काय करायचं आपल्याला, आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये काही ना काहीतरी प्रॉब्लेम आहे. मग हे प्रॉब्लेम फेस करताना मे बी शारीरिक असतील, फिजिकल लेवलवर असतील, काही असतील. सर हे सगळे प्रॉब्लेम आपल्याला फेस करताना रेकीचं मेडिटेशन तर करायचंच आहे. त्याबरोबर आपल्याला 7 चक्रांचं मेडिटेशन करायचं आहे. आता हे 7 चक्रांचं मेडिटेशन केल्याने काय होणार आहे? सो आपल्या ज्या चक्रांमध्ये कुठेतरी ब्लॉकेजेस आहेत, सो ते ब्लॉकेजेस क्लिअर व्हायला सुरुवात होणार आहे. पण जसं मी तुम्हाला वारंवार सांगते, की रेकी लेव्हल 1 मध्ये केवळ 10% शुद्धीकरणाची लेव्हल असल्यामुळे तेवढे रिझल्ट मिळत नाही, कारण ही तुमची एनर्जी असते. पण जेव्हा रेकी लेव्हल 2 मध्ये येता तुम्ही, रेकी लेव्हल 2 मध्ये आल्यानंतर काही सिम्बॉल्स मिळतात तुम्हाला, आणि हे सिम्बॉल्स जादुई पद्धतीने आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या जीवनामध्ये काम करतात. सो आता तात्पुरता तुम्ही ही एनर्जी वापरू शकता. सो आता आपण बघूया. मी काल सांगितलेलं तुम्हाला आज मेडिटेशन घ्यायचं आहे. सगळे रेडी आहात का? हो हो, चालतं, काही प्रॉब्लेम नाही. पिरियड्स मध्ये वगैरे पण मेडिटेशन केलं तर चालतं. पिरियड्स मध्ये अटेन्डमेंट घेतला तरी चालतं. काही इश्यू नाहीये. हा. सो ज्यांना मेडिटेशन करायचंय त्यांनी व्हिडिओ ऑन करायचे. येस, इफ पॉसिबल व्हिडिओ ऑन करा. एखादी अगरबत्ती असेल तर लावा बरं. आणि थोडंसं पाणी पिऊन घ्या. थोडंसं फास्ट करा म्हणजे आपल्याला पुढचं सेशन होऊन जाईल. आपल्या चक्रांचं हिलिंग कसं करायचं ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. चक्राच हिलिंग. ओके, रेडी झालात का? हा, मला सांगा लगेच. चलो, रेडी. हा, जमिनीवर बसायचं नाहीये, खाली बसायला काहीतरी आसन घ्या. जर चेअरवर असाल तर नो प्रॉब्लेम. चेअरवर किंवा बेडवर सुद्धा बसू शकता. चलो. रजनी मॅडमनी छान अगरबत्ती वगैरे लावली आहे बघा. छान. त्याला म्हणतात ऍक्शन घेणं. एखाद्याच्या बोलण्यावर ट्रस्ट ठेवणं आणि लगेच ऍक्शन घेणं. अशा लोकांना एखादा मंत्र जरी दिला ना, तो मंत्र काम करत नसला ना, तरी तो मंत्र यांच्यासाठी काम करणार. कारण त्यांचे इंटेन्शन वर्क करतात. येस, ग्रेट. चल, स्टार्ट करूया. व्हिडिओ ऑन केला तर मला दिसणार आहे, त्यामुळे व्हिडिओ ऑन करा इफ पॉसिबल. कंडिशन अशी आहे, जर तुम्हाला जमत असेल तर. ओके. चलो. सगळ्यांनी एकदा हँड रब करा बरं. चलो, ती एनर्जी आपल्या शरीरावर ग्रहण करायची आहे. थोडंसं पाणी पिया आणि बसा. बाकीचे जे जॉबवाले आहेत, नो प्रॉब्लेम. तुम्ही ऑफिसमध्ये आहात तर नो प्रॉब्लेम. तुम्ही फक्त ऐका. तुम्ही रात्री केलात तरी चालेल.
चल, क्लोज युअर आईज. सगळ्यांनी आपापले डोळे बंद करायचे आहेत. चष्मा काढून ठेवायचा साईडला. अरे वा, मी बोलायच्या आधीच सगळे काढले, सगळ्यांनी काढलं. खूप छान. हा, एका रिलॅक्स पोझिशन मध्ये बसायचं आहे. आज आपण स्वतःच्या शरीराला हील करणार आहोत. ठीक आहे. सगळ्यांनी एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि हळूहळू सोडायचे. वन्स अगेन, पुन्हा एकदा एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि हळूहळू सोडायचे. जे लोक प्रॅक्टिकल करणार आहेत त्यांना खूप छान रिझल्ट मिळतील. वन्स अगेन, पुन्हा एकदा एक दीर्घ श्वास घ्या. आता या श्वासाला 2 सेकंद होल्ड करा. हळूहळू रिलीज करायचे, सोडायचे. संपूर्ण शरीर रिलॅक्स करा. तुमचे डोळे, तुमचे हात, पाय, मान संपूर्ण रिलॅक्स करायचे. मनात कुठलाही विचार आणायचा नाहीये. इफ पॉसिबल काही सपोर्टसाठी भिंतीचा आधार घेतला तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाहीये. आज या मेडिटेशनच्या माध्यमातून आपण आपल्या 7 चक्रांना बॅलेन्स करणार आहोत, एनर्जाइज करणार आहोत. मनातल्या मनात रेकीला कॉल करायचे. ब्रह्मांडातून एक पांढरा शुभ्र प्रकाश माझ्या सहस्रार चक्रातून माझ्या संपूर्ण शरीरात प्रवेश करीत आहे. व्हिज्युअलाइज करा, एक व्हाईट लाईट तुमच्या पूर्ण शरीरात प्रवाहित होत आहे. ही दिव्य रेखीची डिवाइन ऊर्जा, डिवाइन एनर्जी. तुमचे हात खाली ठेवायचे, तुमच्या गुडघ्यांवर रिलॅक्स मध्ये बसायचे, रिलॅक्स मध्ये. ब्रह्मांडातून एक पांढरा शुभ्र प्रकाश माझ्या सहस्रार चक्रातून माझ्या संपूर्ण शरीरात प्रवेश करीत आहे. माझ्या आवाजाकडे फक्त लक्ष द्यायचं आहे. शरीरातून वर वर वर, अनाथमध्ये, अनाथमधून माझ्या दोन्ही हातांमध्ये, दोन्ही तळ हातांमध्ये ही दिव्य रेखीची डिवाइन एनर्जी प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे. संपूर्ण शरीर पांढऱ्या शुभ्र रंगाने व्हिज्युअलाइज करायचे आहे. एक संपूर्ण शरीराला एक एनर्जी मिळाल्यासारखं फील करायचंय. ही दिव्य रेखीची ऊर्जा माझ्या मूलाधार चक्रामध्ये प्रवेश करीत आहे. मूलाधार चक्र आपल्या जीवनाचा मूळ आधार, ज्याचा रंग आहे लाल. माझ्या या मूलाधार चक्रामध्ये जर काही निगेटिव्हिटी असेल, काही हेल्थ इश्यूज असतील, तर त्या सगळ्यांना ही डिवाइन एनर्जी हील करीत आहे, हील करीत आहे, हील करीत आहे. ही दिव्य रेखीची ऊर्जा आता हळूहळू वर 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 माझ्या रूट चक्रातून स्वाधिष्ठान चक्रामध्ये प्रवेश करीत आहे. स्वाधिष्ठान चक्र आपला नाभीच्या 4 बोटं खाली, ज्याचा रंग आहे ऑरेंज. माझं हे स्वाधिष्ठान चक्र ऍक्टिव्हेट आहे. या स्वाधिष्ठान चक्रामध्ये जर काही निगेटिव्हिटी आहे, नकारात्मक ऊर्जा असेल, तर ही संपूर्ण डिवाइन एनर्जी, ही डिवाइन एनर्जी सगळी नकारात्मक ऊर्जा घेऊन वर 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 चाललेली आहे. आता ही नकारात्मक ऊर्जा वर 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 माझ्या मणिपूर चक्रापर्यंत पोहोचलेली आहे. माझं मणिपूर चक्र आपल्या नाभीच्या 4 बोटांवर, या मणिपूर चक्राचा रंग आहे पिवळा, येलो.
माझं मणिपूर चक्र, माझ्या पोटातील सगळे अवयव, सगळे ऑर्गॅन्स, जर या ऑर्गॅन्स मध्ये काही निगेटिव्हिटी असेल, नकारात्मक ऊर्जा असेल, तर संपूर्ण डिवाइन एनर्जी, दिव्य रेखी शक्ती ही नकारात्मक ऊर्जा घेऊन वर 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 माझ्या हार्ट चक्रापर्यंत पोहोचलेले आहे. तुमचं हार्ट चक्र हृदयाजवळ बघायचंय, फोकस करायचंय मनातल्या मनात. तुमचं हे हार्ट चक्र, ज्याचा रंग आहे ग्रीन, माझ्या हार्ट चक्रातील सगळे अवयव, माझ्या या हृदयातील काही बॅड मेमरीज किंवा माझ्या मागच्या जन्मातील काही कर्म, काही बॅड मेमरीज आहेत, ज्या इथे माझ्या हार्ट चक्रामध्ये स्टोअर झालेल्या आहेत ब्लॉकेजेस बनून, त्या सगळ्या, ती संपूर्ण निगेटिव्हिटी घेऊन ही डिवाइन एनर्जी आणखीन वर 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 माझ्या विशुद्ध चक्रापर्यंत जात आहे. माझं विशुद्ध चक्र, थ्रोट चक्र, संपूर्ण लक्ष आपल्या थ्रोट चक्रावर द्यायचं आहे. घशाजवळ थ्रोट चक्र, त्याचा रंग आहे स्काय, आकाशी कलर. माझ्या या थ्रोट चक्रामधले सगळे ऑर्गॅन्स, माझं थायरॉइड, या संबंधी जर काही निगेटिव्हिटी असेल, काही बाधा असेल, तर ही डिवाइन एनर्जी, दिव्य रेखीची ऊर्जा, ही संपूर्ण निगेटिव्हिटी घेऊन आणखीन वर 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 माझ्या थर्ड आय चक्रापर्यंत पोहोचलेले आहे, आज्ञा चक्रापर्यंत. आपल्या 2 आयब्रोच्या मध्ये लक्ष केंद्रित करायचं आहे आणि आज्ञा चक्र, ज्याचा रंग आहे ब्ल्यू, माझ्या या आज्ञा चक्रामध्ये, माझ्या या स्टेबिलिटीमध्ये जे काही प्रॉब्लेम्स असतील, जी काही निगेटिव्हिटी असेल, काही बाहेरील बाधा असतील, तर या सगळ्यांना रिमूव्ह करत करत ही निगेटिव्हिटी आणखीन वर 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 माझ्या सहस्त्रार चक्रापर्यंत, म्हणजे क्राऊन चक्रापर्यंत पोहोचलेली आहे. आपलं क्राऊन चक्र सगळ्यात वर डोक्यावर, ज्याचा रंग आहे ऑयलेट, जांभळा रंग. ही डिवाइन एनर्जी माझ्या क्राऊन चक्रापर्यंत प्रवेश करीत आहे. या क्राऊन चक्रामध्ये असलेले सगळे अवयव, यामध्ये असलेली सगळ्या प्रकारची नकारात्मक ऊर्जा, ब्लॉकेजेस, निगेटिव्हिटी, संपूर्ण नकारात्मक ऊर्जा, ब्लॉकेजेस, निगेटिव्हिटी घेऊन ही डिवाइन एनर्जी आता माझ्या शरीरातून, अगदी माझ्या डोक्यातून, माझ्या सहस्रार चक्रातून संपूर्णतः बाहेर पडत आहे, संपूर्णतः बाहेर पडत आहे, संपूर्णतः बाहेर पडत आहे. एक ब्लॅक कलरचा, काळ्या रंगाचा प्रकाश आपल्या सहस्रार चक्रातून, आपल्या डोक्यातून, आपल्या हातातून, आपल्या पायातून बाहेर पडताना बघायचं आहे. ही निगेटिव्हिटी तुमच्या शरीरातून संपूर्णतः रिमूव्ह होत आहे, रिमूव्ह होत आहे, रिमूव्ह होत आहे. तुमचे बॅड कार्मिक कर्मास, तुमच्या बॅड मेमरीज, या सगळ्यांना घेऊन ही निगेटिव्हिटी बाहेर ब्रह्मांडामध्ये जाऊन नष्ट होत आहे, नष्ट होत आहे, नष्ट होत आहे. जसजशी ही निगेटिव्हिटी माझ्या शरीरातून बाहेर जात आहे, तस तसं मला हलकं वाटत आहे, मला रिलॅक्स वाटत आहे, रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. आपलं संपूर्ण शरीर एका व्हाईट रंगाच्या प्रकाशामध्ये व्हिज्युअलाइज करायचं आहे. ब्रह्मांडातून एक सकारात्मक ऊर्जा, एक पॉझिटिव्ह एनर्जी माझ्या संपूर्ण शरीरात प्रवेश करीत आहे. ही एनर्जी माझ्या सहस्रार चक्रातून आज्ञा चक्रात प्रवेश करीत आहे. आज्ञा चक्रातून विशुद्ध चक्रात, विशुद्ध चक्रातून हळूहळू खाली माझ्या अनाहत चक्रामध्ये, हार्ट चक्रामध्ये प्रवेश करीत आहे. ही डिवाइन एनर्जी, दिव्य रेखीची पॉझिटिव्ह एनर्जी हळूहळू माझ्या हार्ट चक्रातून मणिपूर चक्रामध्ये येत आहे. मणिपूर चक्रातून खाली खाली माझ्या स्वादिष्टान चक्रात, आणि स्वादिष्टान चक्रातून सगळ्यात खाली माझ्या मूलाधार चक्रामध्ये प्रवेश करीत आहे. ही डिवाइन एनर्जी माझ्या स्वतःमध्ये मला स्टेबिलिटी देत आहे.
माझं संपूर्ण शरीर प्रकाशित करीत आहे. एक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या शरीरात प्रवेश करीत आहे असं व्हिज्युअलाइज करायचंय, फील करायचंय. संपूर्ण शरीर रिलॅक्स करायचं आहे, रिलॅक्स करायचं आहे. ती पॉझिटिव्ह एनर्जी घेण्याच्या मोडमध्ये राहायचंय, रिसिव्हिंग मोडमध्ये राहायचं आहे. मनातल्या मनात या युनिव्हर्सला थँक्यू म्हणायचं आहे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आपले दोन्ही हात हळूहळू एकमेकांवर रब करा आणि ही एनर्जी आपल्या संपूर्ण शरीरावर ग्रहण करायची आहे. तो आज आपण 7 चक्रांचं मेडिटेशन घेतलेलं आहे. हे मेडिटेशन तुम्हाला रोज करायचं आहे. हे मेडिटेशन केल्यामुळे तुम्हाला एवढा फरक पडणार आहे. तुम्ही 7 दिवसांमध्येच हे जसं की हे सेशन संपल्यानंतर 7 दिवसांच्या आणखीन प्रॅक्टिस केला. टोटल प्रॅक्टिस आपल्याला जास्त दिवस करायची असते, मी पुढे सांगेन तुम्हाला. पण जसं जसं तुम्ही प्रॅक्टिस कराल तसं तुम्हाला याच्यामध्ये खूप छान रिझल्ट मिळतील. आता कसं वाटलं तुम्हाला हे मेडिटेशन केल्यामुळे? कसं वाटलं तुम्हाला? थोडंसं रिलॅक्स वाटलं का? कोण बोलेल बोलेल बरं? थोडक्यात घेणार आहे मी, कारण मला आता पुढे अफर्मेशन घ्यायचं आहे. येस, शारदा आहे का? श्रद्धा. ओके, श्रद्धा मॅडम. श्रद्धा. हा. खूप छान वाटलं मॅडम, रिलॅक्स वाटलं ऍक्च्युली. आणि मी 7 मंथ प्रेग्नेंट आहे. अरे सो वा. ना बेबीचं पण मला असं मुवमेंट जाणवली आणि मस्त वाटलं. अरे वा. खूप फ्रेश वाटलं. खूप छान. चल. आणि ना ऍक्च्युली मला तुमचं फर्स्ट वाला अटेंड करायला नाही मिळालं. हा, कारण डोहाळ जेवण वगैरे होतं त्या गडबडीत. ओके. आणि आता हे जे मी अटेंड करतेय ना, त्यामुळे फार रिलॅक्स वाटतंय. ओके, तो युट्यूब वरून तुम्ही व्हिडिओ बघून घ्या फर्स्ट डेचा. तुमच्या ग्रुपवर पण मी नाही सेंड. नाही नाही नाही, माझं हे झालं. तुमचं जे पहिलं होतं ना फ्री वालं सेशन, ओके. आपलं फर्स्ट बॅच, ती मला अटेंड नाही करता आली. ओके. आता मी ही कंटिन्यू करतीये फर्स्ट, ओके. ओके. म्हणजे ग्रेट. पहिल्यापासून. फार छान वाटलं. थँक्यू सो मच. चलो, थँक्यू, थँक्यू सो मच. शीतल मॅडम. हाय, गुड आफ्टरनून मॅम. गुड आफ्टरनून. हाऊ यू फील? खूप छान वाटलं. आणि मी गर्भसंस्काराचा क्लास जॉईन केलेला आहे ना, अच्छा. त्याच्यात पण आम्हाला म्हणजे वीकली शेड्यूल असतं. तर त्याच्यात पंचमहाभूतांचे ध्यान, हे चक्राचं ध्यान, हे त्याच्यात पण असतं, की जेणेकरून त्याच्यासोबत आपण पण फील करायचं, म्हणजे बोलायचं असतं. Yes. त्याच्यामुळे मला याच्याबद्दल थोडंसं आधी नॉलेज पण होतं, आणि तुम्ही आज जे सांगितलं ते करायला पण खूप छान वाटलं, आणि हे खरोखर सर्वांनी केलं पाहिजे. येस. खूप चलो, छान आणि थँक्यू सो मच. ओके, विद्या पाटील. नमस्कार मॅडम. नमस्कार. काल मी तुम्हाला मेसेज टाकला होता की धोक्यासंदर्भात जर काय तुम्ही प्रॅक्टिकल घेणार असला तर माझ्यावरती घ्या म्हणून. खूप दिवसापासून मॅडम 3 वर्ष झाले की माझं डोकं जड, अंग जड, अशा बऱ्याचशा गोष्टी घडतायत माझ्यासोबत. मला बरं, या डिप्रेशनच्या, सेशनचे तुम्हाला आज एन्झायटीच्या, किती बरं वाटलं? तेच सांगायला, डिप्रेशनच्या एन्झायटीच्या गोळ्या आहेत ना, तर कायम मी असे जडजड फील करायचे स्वतःला. आता तुम्ही बघितला का नाही माहित नाही, इतकं फील झालं होतं की मी स्वतःचं शरीर पूर्ण हलकवून माझं बॅकला गेलो होतं. असं फील मी नाही केलं मॅडम कधीच, या 3 वर्षात तरी नाही मॅडम. रोज तुम्ही हे करा, तुमच्या सगळ्या गोळ्या हळूहळू कमी होतील याची गॅरंटी मी देते तुम्हाला. हा मॅडम, येस. थँक्यू. चलो, ग्रेट. ओके, चला आता आपण पुढच्या सेशनला जाऊया, अफर्मेशन. परत त्याआधी तुमच्यापैकी किती जणांची काही स्वप्न आहेत? चलो, राईट डाऊन. स्वप्न लिहा बरं. तुमचे ड्रीम्स, तुमचे गोल्स, तुमचे काही स्वप्न असतील ते लिहा. जे जनरल आहेत ते मी विचारणार, पर्सनल लेवलवर मी नाही जाणार. ठीक आहे? चलो, राईट डाऊन फास्ट. तुमच्या मुलांसाठी, तुमच्यासाठी, तुमच्या हस्बंडसाठी, व्हॉट एव्हर जे काही असेल ते लवकर लवकर लिहा.
येस, झालं असेल तर मला चॅट बॉक्स मध्ये मेसेज करा. आता मी एकेकाला विचारते बरं. चलो, कोणाचं झालं त्याने हँड रेज करा. चॅट बॉक्स मध्ये नका, आता इकडे बघा. आता इकडे मला हँड रेज करून दाखवा. ओके, चला परत श्रद्धा मॅडमच आले आहेत. श्रद्धा मॅडम ऍक्शन छान घेत आहेत. व्हेरी गुड. थँक्यू मॅम. येस मॅडम, सक्सेस ऍक्च्युली आहे होणार ना तुम्ही. आज नाही उद्या ऍक्च्युली ना सक्सेस होणार, पण होणार, कारण तुम्ही ऍक्शन घेत आहे. ऍक्च्युली मिस्टरांवरती लोन भयंकर आहे. हम्म. बिझनेस आहे चिरेखाण, म्हणजे आता कसं सांगू, मी कोकण साईडची आहे, मी हो, रत्नागिरीची. कळलं मला, सांगा. चिरेखाण आहे, बिझनेस अगदी व्यवस्थित आहे, पण इन्कम जितका आहे ना, म्हणजे आता जवळजवळ प्रॉफिट होतो, नाही होत म्हणतच नाही मी, पण त्याच्यापेक्षा जास्त लोन आहेत. ओके, हा. पहिला तर एक शब्द तोंडातून काढून टाका, लोन आहे. ओके. लोन बोलायचंच नाही. लोन घेतलंय म्हणून तुमचा बिझनेस प्रॉपर चालतोय ना. हो, हे ती पण तुमची गोष्ट खरी आहे. इन्व्हेस्टमेंट आहे, इन्व्हेस्टमेंट आहे. हो. ओके. मुळात हा रॉंग शब्द आपण वापरतो ना, त्यामुळे ते लोन आपलं वाढत वाढत चाललंय. त्याच्याऐवजी बोला इन्व्हेस्टमेंट, मग ती इन्व्हेस्टमेंट वाढत जाणार तुमची. ओके. सो हा बॅड वर्ड आहे, तो यूज करायचा नाही अफर्मेशन मध्ये. आता नेक्स्ट, तर तुम्हाला काय म्हणायचंय की आमची इन्व्हेस्टमेंट जिथे आम्ही केलेली आहे ज्या बिझनेसमध्ये, तर तिथे आम्हाला खूप मल्टिपल छान रिझल्ट मिळालेले आहेत आणि आम्हाला त्याच्यातून खूप सुंदर पद्धतीने प्रॉफिट मिळत आहे आणि त्यामुळे आमच्या घरातील सगळी फॅमिली आम्ही हॅपी आहोत. आता ते शॉर्ट अँड स्वीट कसं करायचं? माझ्या मिस्टरांच्या बिझनेसमध्ये त्यांची ग्रोथ होत आहे, त्यांनी जी काही इन्व्हेस्टमेंट केलेली आहे ती मल्टिपल होऊन आम्हाला मिळालेली आहे. सो वी आर हॅपी. ओके. ओके. येस. ओके. आता याच्यामध्ये मी काय केलं की माझी इच्छा पूर्ण झालेली आहे, अशा प्रकारे मी अफर्मेशन केलं. आता मी थोडक्यात पहिलं सांगते अफर्मेशन म्हणजे काय, मग तुम्हाला विचारते, ठीक आहे? अफर्मेशन म्हणजे काय? जेव्हा आपल्याला आपलं एखादं स्वप्न, आपलं एखादं गोल पूर्ण करायचं असतं, तर ते पूर्ण करण्यासाठी त्याला एक फुल सेंटेन्स मध्ये घालणं, सकारात्मक वाक्य या ब्रह्मांडामध्ये सोडणं फार गरजेचं असतं. मग त्यासाठी आपण काय करतो, माझं हे काम होईल, मी हे स्वप्न बघितलेलं आहे, मी ते पूर्ण करेन. आपण नेहमी करेन, होईल अशा सेंटेन्स मध्ये वापरतो. तर असं नाही. तर युनिव्हर्सला ते पूर्ण झालेलं आहे असं तुम्ही सांगा की थँक्यू युनिव्हर्स, माझं हे स्वप्न पूर्ण झाल्याबद्दल. मग व्हॉट एव्हर जे काही असेल ते. येस. नेक्स्ट कोण आहे बरं? आता हँड रेज केला, विद्या मॅडम बोला. बाकीचे काय सगळे ऐकण्याची भूमिका घेतात का? त्यांना काही प्रश्न नाही आहेत का? किंवा त्यांची स्वप्न नाही आहेत का? विदाउट ड्रीम. 4-5 क्वेश्चन माझ्या मनात कायम आहेत, तेच मी तुम्हाला सांगायला लागले. माझी मुली 2 आहेत, त्यांचं म्हणजे शिक्षण, मी एकटी सिंगल मदर आहे, तर हा. त्यांचं शिक्षण पूर्ण करून त्यांना स्टेबल करायचं आहे मला, आणि फायनान्शियल स्टेबिलिटी आणायची, कारण की जॉब जो माझा आहे तो इनरेग्युलर व्हायला लागला माझ्या ह्या आजारपणामुळे. तर ओके. ते आजारपण पण माझ्या आयुष्यातून निघून जावं हे वाटतंय, आणि जॉब जो आहे तो कायमस्वरूपी स्टेबल राहावा. स्वतःच एक छोटंसं घर करायची इच्छा आहे, आधी बघा, आणि तब्येत जी आहे माझी. आधी काय करायचं? आता ह्या तुमच्या बऱ्याच इच्छा झाल्या. आधी काय करायचंय? हा. तुमच्या कुठल्या अडचणींमुळे प्रॉब्लेम क्रिएट होत आहेत? तुमच्या हेल्थमुळे, राईट? सो हेल्थवर हेल्थमुळे, हा, फोकस करा. तोच हेल्थवर फोकस करा की मी निरोगी आणि तोच मोस्ट आनंदी जीवन प्रॉब्लेम आहे, जगत. ती व्यवस्थित असणे, ती व्यवस्थित हा, मी निरोगी आणि आनंदी जीवन जगत आहे, हे पहिलं अफर्मेशन पाहिजे तुमचं. आणि मग तुमच्या मुलीसाठी की माझ्या मुलीचं जे काही आहे तिचं ते पूर्ण झालेलं आहे, अशा प्रकारे विश असायला पाहिजे. ठीक आहे? येस. रजनी मॅडम, एनी विश की सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या? ओके, अनम्यूट करू शकता? हा. नमस्कार मॅडम. हा, नमस्कार. नमस्कार. म्हणजे छान वाटतंय, 2 दिवस अगदी रेकीमध्ये झालेली आहे. ओके. म्हणजे मी दिवसभर अगदी वेगळी झाली आहे तुमच्यासाठी व्हिडिओ बघून. आणि मला फक्त एक मुलाचं लग्न होऊन 10-12 वर्ष आले. अच्छा. मूडवरच आहे. अच्छा, तुमचा आवाज ब्रेक होतोय जरा. ओके. मुलाचं लग्न 5 वर्षापूर्वी झालेलं आहे. अच्छा. तर बाळ चलो. पाहिजे म्हणजे आता नक्की होणारच आहे. ओके. ओके, चलो, सगळ्या इच्छा पूर्ण झालेल्या आहेत म्हणजे आता. बाकी इच्छा पूर्ण. चलो, छान. येस. आणखीन कोण आहे बरं? हा, ऋतुजा.
मॅम मला माझा बिझनेस सेटअप वाढवायचा आहे मेकअप ओके. आर्टिस्टचा हा, आणि स्वतःचं घर घ्यायचं आहे आणि फॅमिली सोबत वर्ल्ड टूर करायची आहे. व्हेरी गुड. पण आपली स्वप्न बघायची, पण स्वप्न कशी बघायची? जागेपण, बरोबर ना? त्यामुळे आपल्या स्वप्नांमध्ये कुठेतरी रिअलिटीची हम्म. जाणीव असायला पाहिजे. आता स्टेप बाय स्टेप जायचंय तुम्हाला. पहिलं काय? आपल्या बिझनेसची ग्रोथ. कारण एकदा ग्रोथ झाली की बाकीचे सगळी स्वप्न तुमची आपोआप पूर्ण होणार आहेत. सो मेन फोकस कशावर करायचा आता? हो तुमच्या बिझनेसवर. सो मी जो जो बिझनेस. काही बिझनेस करते त्याला एक डेडलाईन द्या, की केव्हापर्यंत माझं हे स्वप्न पूर्ण झालेलं आहे. तुमचं जे काही हो व्हॉटेव्हर असेल, माझं इन्कम एवढं एवढं झालेलं आहे किंवा तेवढं तेवढं झालेलं आहे, मग तुमचं इन्कम किती पाहिजे? ते केव्हापर्यंत पूर्ण व्हायला पाहिजे त्याची एक डेडलाईन द्या, की माझं मंथली इन्कम महिना 2 लाख 3 लाख या मंथमध्ये जानेवारी 2025 किंवा फेब्रुवारी 2025 पर्यंत पूर्ण झालेला आहे. अँड दॅट्स वाय आय एम सो हॅपी. मग सेकंड, की माझ्या फॅमिलीला घेऊन मी टूरला गेलेले आहे, कुठे? वर्ल्ड टूरला वगैरे, ते तुम्ही मेन्शन करू शकता. ठीक आहे? येस. हा, मृणाली मॅडम. थँक्यू. थँक्यू येस. मॅम. येस, थँक्यू सो मच. ऍक्च्युली मॅम ही सेशन जॉईन केल्यापासून खूप छान वाटत आहे, त्यामुळे थँक्यू सो मच सगळ्यात आधी तर. थँक्यू आणि थँक्यू. मी मेडिटेशन आणि मॅम माझं एक ड्रीम आहे. मला एक मुलगी आहे जी की आता 11 वर्षाची आहे. आम्ही जवळजवळ 3 वर्षापासून वाटत सेकंड नाही तुम्हाला बेबी मुलगी आहे. आणि जवळजवळ आम्ही 3 ते 4 वर्षापासून ट्राय करतोय सर मॅम सेकंड बेबीसाठी, पण काय माहिती काय झालं नेमकं प्रॉब्लेम, तर कन्सिव्ह होतच नाही. ते एक ओके. माझं स्वप्न आहे. आणि मला फिनान्शियली इंडिपेंडेंट व्हायचंय, ओके. हे एक स्वप्न आहे. ठीक आहे. बघा आता कन्सिविंगच्या काही टिप्स वगैरे ना माझ्याकडे एकदा कनेक्ट झाली ना लोक, की मी त्यांना ते देत असते. वास्तू टिप्स आहेत, कन्सिविंगच्या टिप्स आहेत, त्याच्यामध्ये सगळं येतं. सो आता तुम्हाला तुम्ही कुठल्या ग्रुपमध्ये आहात मला माहित नाही. मला एक पर्सनल मेसेज करा, मग मी तुम्हाला त्या एका ग्रुपमध्ये ओके ऍड करते. ठीक आहे? ओके. आता याच्यामध्ये तुम्हाला ओके अफर्मेशन काय ओके द्यायचं? अफर्मेशन काय द्यायचं? एकतर अफर्मेशन असं द्या, की तुमची ती विश पूर्ण झालेली आहे. व्हॉट एव्हर तुम्हाला काय हवंय आता सेकंड चाइल्ड, तर ती विश पूर्ण झालेली आहे. कधी? येस मॅम, मी आय गॉट कन्सिव्ह म्हणून. हा, येस. एक डेट तिथे मेन्शन करा, की या डेटला या डेटला मला ही गुड न्यूज कळालेली आहे आणि आता अँड दॅट्स वाय आय एम सो हॅपी. आणि मग तुम्हाला तसं इमॅजिन करायचंय, कारण जोपर्यंत ओके तुम्ही व्हिज्युअलाइज करत नाही तोपर्यंत तुमचं कुठलंही स्वप्न पूर्ण होत आहे. एखादा पिक्चर, जसं की आपण पिक्चर बघून आल्यानंतर, मूव्ही बघून आल्यानंतर का बरं ते आपण आपल्या लक्षात राहतं? कारण ते व्हिज्युअल्स आपण पाहिलेले असतात. सो आपल्या स्वप्नांची सुद्धा एक ब्ल्यू प्रिंट तयार करायची आहे, की माझं हे स्वप्न आहे. मग विजन बोर्ड बनवा छानपैकी. त्या विजन बोर्डवर तुम्हाला जसं हवंय तुमचं आयुष्य, तसं तुम्हाला त्याची विजन पिक्चर्स ठेवायचे आहेत. क्लिअर? तुमची एक पूर्ण फॅमिली, त्याचा एक फोटो तुमच्या मुलीबरोबर आणि एडिट करून आणखीन त्याच्याबरोबर तुमचं एक छोटंसं बाळ तुमच्या हातात आहे, असं तुम्हाला एक इमेज तुमच्या बेडरूम मध्ये तुम्ही जिथे झोपता त्याच्या समोर लावायचं. ओके ओके, चलो. ओके मॅम. गॉड ब्लेस यू ऑल. चलो. आणि हा, शीतल मॅडम, शीतल मानकर. आणि तुम्हाला मृणाली मॅडम आणखीन एक तुम्हाला टिप सांगते. जे हत्तीचं कळप असतं ना, हत्तीची पिल्लं वगैरे त्याच्या बरोबर असतात. ओके. सो त्याचं एक इमेज तुमच्या बेडरूम मध्ये लावायचे तुम्हाला. हा, शीतल नाही मॅडम, मृणाली मॅडम तुम्हाला सांगते. ओके. हा, शीतल मॅडम हॅलो तुम्ही विचारा. येस. आवाज येतो मॅम? येस येस येतोय. सर्वात अगोदर मॅम सॉरी, मला काही सेशन अटेंड नाही करता आले कारण आय एम प्रेग्नेंट. ओके. हो, तुम्ही आणि सॉरी मला काय बोलायचं? एवढं छान आहे की निसर्गाने तुम्हाला देणगी दिलंय, त्याच्यासाठी सॉरी काय? खूप छान. आणि मला ट्विन्स प्रेग्नेन्सी आहे, ओके. त्यामुळे काही सेशन मला अटेंड नाही करता आले, पण मग इच्छा खूप आहे मनापासून की अटेंड नक्की करायला नक्की. बसता आता नाही पण झाल्यानंतर नक्की करा, जेव्हा तुमची इच्छा होईल तेव्हा. हो. आणि नक्की. मला एक 7 वर्षाची मुलगी पण आहे. आणि माझं स्वप्न असं आहे की ऍक्च्युली माझं पार्लर तर झालेलं आहे, पण माझं काही दिवसांनी मला बेस्ट मेकअप आर्टिस्ट व्हायचंच आहे. आणि आता मी प्रेग्नेंट असल्यामुळे माझी हेल्थ चांगली आहे हा. असं मी मानतेच आहे. आणि मला काही इश्यू मेडिकल इश्यू नाही येणार असं मी बरं गृहीत धरून चालते. बरं, आता सांगते. बरं, इश्यू हा शब्द पहिला काढून टाका. ठीक आहे? आणि पहिलं फोकस आता तुमची प्रायोरिटी काय आहे? प्रेग्नन्सी. त्याच्यावर पूर्ण फोकस द्या. जे गरजेचं आहे आधी त्याच्यावर पहिलं.
कारण त्याच्यातून बाहेर आल्यानंतर मग बाकीच्या गोष्टींकडे तुम्ही फोकस हलवायचा. सो आता माझी तुमची डिलिव्हरी नॉर्मल झालेली असून तुम्हाला जे काही एक्सपेक्ट आहे त्याचं स्वप्न बघायचं आहे. आणि त्यामुळे माझ्या फॅमिलीला, माझ्या कुटुंबातील लोकांना खूप आनंद झालेला आहे. आणि आपल्या त्या बाळांना आपण तुमची दोन्ही बाळ जे काय आहेत ते तुमच्या हातात खेळतायत असं तुम्हाला एक ड्रीम बघायचं, छानपैकी व्हिज्युअलाइज करायचं. ओके. सो पहिलं फोकस तुमच्या हेल्थकडे द्यायचंय, तुमच्या बाळांकडे, तुमच्या डिलिव्हरीकडे द्यायचंय. मग बाकीचं आपण पुढे बघू. ठीक आहे, चलो. सो आता आपण बघूया अफर्मेशन म्हणजे काय नक्की. सो अफर्मेशन म्हणजे काय, आपली सगळी स्वप्न सत्यात उतरण्यासाठी आपण या युनिव्हर्सकडे काही सकारात्मक वाक्य देत असतो, पाठवत असतो, त्याला म्हणतात अफर्मेशन. मग आता अफर्मेशन कसे असायला पाहिजे, तर तुमचे अफर्मेशन एकतर एक्झॅक्ट असायला पाहिजे की तुम्हाला काय हवंय, व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट. मलाच माहित नाही मला काय हवंय आणि मी नुसतं म्हणते माझं स्वप्न पूर्ण होत नाही. युनिव्हर्स काय म्हणतोय, पहिले मागो, आस्क, पहिले मागा तुम्हाला जे हवंय ते. देन बिलीव्ह, त्याच्यावर विश्वास ठेवायला सुरुवात करा. आस्क, बिलीव्ह, मागा, विश्वास ठेवायला सुरुवात करा. देन फील करा की त्या युनिव्हर्सने, त्या परमेश्वराने ती गोष्ट तुमच्या पदरात टाकलीये, दिलीये तुम्हाला. ओके. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ऍक्शन घ्या. आपण काय करतो, बाकी सगळ्या गोष्टी करतो, पण ऍक्शन घेण्यासाठी कुठेतरी आपण हात मागे घेतो. तो असं चालत नाही. ऍक्शन घ्या आणि देन यू विल गेट युअर रिझल्ट. आणि हा रिझल्ट तुमचा पॉझिटिव्हच असणार आहे, 100% गॅरंटी देऊन सांगते. सो आज बिलीव्ह, फील, टेक ऍक्शन, देन यू विल गेट रिझल्ट, प्रॉपर रिझल्ट. आता आपले अफर्मेशन कसे असायला पाहिजे, मी कधीही आजारी पडत नाही, ही राईट अफर्मेशन आहे का? नाही. मी निरोगी असून आनंदी जीवन जगत आहे, हे एक्झॅक्ट अफर्मेशन झालं. सो असे वेगवेगळे अफर्मेशन असतात आपल्या मुलांसाठी, मुलांच्या एज्युकेशनसाठी, की माझं आता मुलांची SSC ची एक्झाम जवळ आली आहे, फेब्रुवारीमध्ये आहे, राईट. सो SSC एक्झाम मध्ये माझ्या मुलीला, तिचं नाव जे असेल ते, माझ्या मुलीला 96% मार्क्स मिळालेले असून त्यामुळे आमच्या फॅमिलीला खूप आनंद झालेला आहे, प्राऊड फील झालेला आहे. हे एक्झॅक्ट अफर्मेशन. तुमचं इन्कम, माझं इन्कम, माझं प्रमोशन या महिन्यामध्ये झालेलं असून माझं इन्कम आता एवढं झालेलं आहे, याच्यामध्ये कुठे होईल वगैरे मी शब्द वापरलाय का? नाही. सो झालेला आहे. आपल्या अफर्मेशन मध्ये पॉझिटिव्ह वर्ड्स असायला पाहिजे. पूर्ण झालेला आहे असं अफर्मेशन बघायचंय. त्याचबरोबर व्हिज्युअलाइज पण करायचं आहे. आता चला एक व्हिज्युअलाइजची मी छोटीशी एक तुमची हे घेते, टेस्ट घेते, बघूया कोणाला व्हिज्युअलाइज होतं किती. ज्यांना व्हिज्युअल चांगले दिसतात त्यांचेच अफर्मेशन चांगले वर्क होतात. सो होतं काय, आपण आपल्या मनामध्ये जे काही असतं ते आपल्या कॉन्शियस माइंडमध्ये असतं, पण आपल्या जेव्हा सबकॉन्शियस माइंडमध्ये ते जायला सुरुवात होते तेव्हा ते सत्यात उतरतं. आणि त्यासाठी आपल्या या सबकॉन्शियस माइंडला आपण वारंवार काही सूचना देणं गरजेचं आहे. आणि या सूचना कधी द्यायच्या, तर रात्री झोपायच्या आधी. कारण आपलं हे सबकॉन्शियस माइंड रात्री झोपायच्या आधी जास्त ऍक्टिव्हेट असतं. ठीक आहे, पण करतो काय आपण त्याच्या उलट. मॅक्झिमम वाईट विचार आपण रात्री झोपायच्या आधी करतो. अरे काल असं झालं, सकाळी असं झालं, आज माझे असे पैसे अडकले, आज मला हा फलाना असा बोलला, आज ती तशी बोलली. त्यामुळे सगळं ते ओढावून रात्री अंगावर जसं अंथरूण घेतो तसंच ते निगेटिव्हिटी संपूर्ण अंगावर घेऊन आपण झोपतो. आणि सकाळी पण उठल्यानंतर परत जैसे थे, कल जैसे आज भी वैसे. तो आपल्याला तसं करायचं नाही. रात्री झोपायच्या आधी चांगले विचार करायचे. सगळ्या दिवसभरात आज कुठली चांगली गोष्ट माझ्याबरोबर घडली ती आठवा आणि त्याच्यासाठी परमेश्वराचे आभार माना. थँक्यू युनिव्हर्स, आज माझ्याबरोबर ही एक चांगली गोष्ट घडली. आज मी असा एक सेशन अटेंड केला, त्या सेशनमुळे मला खूप पॉझिटिव्ह फील झालं. थँक्यू की तो सेशन माझ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. नाहीतर असे किती लोक आहेत बघा ना, ग्रुपवरती हजारो लोक आहेत. सगळेच सेशन अटेंड करायला मिळतं का सगळ्यांना? नाही. काही सिलेक्टेड लोक असतात तेच कनेक्ट होतात. कारण हा त्या युनिव्हर्सचा एक म्हणतात ना, इशारा म्हणू शकतो, मेसेज म्हणू शकतो, संकेत म्हणू शकतो, काही तुम्ही म्हणू शकता. क्लिअर? सो त्यासाठी आपण सुद्धा तेवढं प्रिपेअर्ड होणं गरजेचं आहे. ओके. सगळ्याच माणसांना त्या गोष्टी मिळतात का? नाही. तो जेव्हा आपण आपल्या कुठल्या तरी भक्तीमध्ये मग्न व्हायला लागतो तेव्हा असं समजा की त्या परमेश्वराने तुम्हाला आठवण केलंय, तुम्ही नाही. कारण ती त्याची चॉईस आहे, तुमची नाही. त्याच्या
परमिशन शिवाय झाडाचा एक पत्ता हलत नाही, तर तुम्ही आम्ही कोण आहोत? बरोबर ना? तो ज्यांना ज्यांना आज्ञा होते ती लोक येतात, ज्यांना नाही होत ते तिथेच राहतात, जैसे थे वैसे. कारण स्वप्न त्यांचीच पूर्ण होतात, जे त्याच्यावर ऍक्शन घेतात. स्वप्न त्यांचीच पूर्ण होतात, ज्यांच्यावर परमेश्वराची काही विशेष ब्लेसिंग्स असतात. नाहीतर अचाट मेहनत करणारे पण बरेच लोक आहेत आणि कमी श्रमामध्ये त्यांचे रिझल्ट मिळणारे सुद्धा बरीच लोक आहेत. सो इथे दोन्ही गोष्टी मॅटर करतात, तुमचे ऍक्शन आणि तुमचं कर्म, तुम्हाला तुमच्यावर असणारे विशेष ब्लेसिंग्स. तो या दोन्ही गोष्टी लाईफमध्ये खूप खूप मेजर रोल प्ले करतात. आता आपण परत येऊया अफर्मेशनकडे. ओके, मी आय थिंक मागच्या ग्रुपमध्ये मी अफर्मेशन सेंड केले होते, या ग्रुपमध्ये सुद्धा मी सेंड करेन, पण आता मी थोडक्यात सांगते कशासाठी आपल्याला अफर्मेशन लागतात. एकतर माझं वय झालं मॅडम आता 65 आणि मला आता एक चांगली सून पाहिजे. आता माझ्या मुलाचं यंदा कर्तव्य आहे, तर मला लग्न करायचं माझ्या मुलाचं आणि मला चांगली सून पाहिजे. सासूबाई खूप छान अपेक्षा करतात सुनेबद्दल की माझ्या मुलाचं लवकर लग्न होऊ दे. पण त्या अफर्मेशन काय देतात, माझ्या मुलाचं लवकर लग्न होऊ देत, माझ्या मुलाचं लवकर लग्न होऊ देत. बरं, देवाने ऐकलं त्यांचं, मुलाचं लग्न झालं, पण जी काही सून मिळाली त्यांना धडात मिळाली नाही. अगदी 2 महिन्यामध्येच त्यांच्या घरामध्ये वादविवाद सुरू झाले, तंटा कलह क्लेश कलह चालू झाले. मग मला सांगा, आता या सासूबाईंनी काय अफर्मेशन द्यायला पाहिजे होतं एक्झॅक्टली? माझ्या मुलाचं एका योग्य मुलीबरोबर लग्न झालेलं आहे आणि त्यामुळे आमची दोन्ही कुटुंब खूप आनंदी आहेत. कारण 2 कुटुंब एकत्र येतात लग्न म्हटलं म्हणजे. सो जर ती 2 कुटुंबच आनंदित असेल तर तुमचा संपूर्ण परिवार आनंदित असतो आणि त्यामुळे आमच्या घराला संपूर्णतः घर पण मिळालेलं आहे. सो हे योग्य अफर्मेशन झालं. तसंच तुम्ही तुमच्या जॉबसाठी, तुमच्या मुलांसाठी, आता तुम्ही तुमच्या नीडनुसार, तुमच्या गरजेनुसार अफर्मेशन बनवायचे आहेत. हे अफर्मेशन रोज तुम्हाला तुमच्या डायरीमध्ये लिहायचे रात्री झोपायच्या आधी. एका वेळेला कमीत कमी फक्त 5च अफर्मेशन घ्या. कारण जेव्हा आपण फोकस होऊन एखादं काम करतो ना, तेव्हा त्याच्यावर मजा येते. एका वेळेला 10-12 अफर्मेशन घेतले ना, तर तुम्हालाच लिहायचं कंटाळा येणार. सो प्रायोरिटी द्या. आधी महत्वाचे किती आहेत मला, आता अर्जंट किती आहेत, नंतर किती आहेत. सो प्रायोरिटी वाईज तुम्हाला तुमच्या अफर्मेशनवर काम करायचंय. ठीक आहे. सो येस, ऑलवेज फोकस ऑन व्हॉट यू वॉन्ट. अफर्मेशन मुळे आपल्याला काय कळतं, आपल्याला कशावर फोकस राहता आलं पाहिजे. ओके, आता अफर्मेशन खरंच वर्क करतात की नाही याच्यासाठी डॉक्टर मसारो इमोटो यांनी एक छोटासा एक्सपेरिमेंट केला होता. काय केला होता त्यांनी एक्सपेरिमेंट मी सांगते तुम्हाला. त्यांनी 3 बॉटल घेतल्या होत्या. त्या बॉटलमध्ये, काचेच्या बॉटल होत्या, त्या बॉटलमध्ये एकाच वेळेला शिजवलेला राईस टाकला होता आणि त्या राईसवर वेगवेगळे अफर्मेशन दिले. काय वेगवेगळे? एक जे कंटेनर होतं त्याला अफर्मेशन दिलं की तू माझ्यासाठी खूप वाईट आहेस, तुझ्यामुळे मला हेल्थ इश्यूज झाले, तुझ्यामुळे मला असा आजार झाला, तुझ्यामुळे फलाना माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं. ओके, म्हणजे सगळं जे काही व्हॉटेवर वाईट बोलायचं होतं ते बोलले. दुसरं कंटेनर किंवा दुसरी बरणी घेतली, त्याच्यावर काहीच अफर्मेशन दिलं नाही, ऍज इट इज तिला ठेवून दिलं. तिसरं कंटेनर होतं, तिला जसं काही त्यांची ती अगदी प्रियसी आहे अशाप्रमाणे खूप छान अफर्मेशन दिलं. आय लव्ह यू, तुझ्यामुळे माझं छान आयुष्य आज आहे, तुझ्यामुळे मी आज हेल्दी आहे, आज जो काही मी सक्सेसफुल आहे केवळ तुझ्यामुळे आहे. खूप छान 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 गोड. आणि झालं काय, या तिन्ही कंटेनरला त्यांनी 2 दिवसानंतर चेक केलं. चेक केल्यानंतर बघायला मिळालं की ज्या कंटेनरवर, ज्या राईसवर त्यांनी बॅड अफर्मेशन दिलं होतं, वाईट अफर्मेशन दिलं होतं, तर त्या बरणीतला जो राईस होता तो एवढा खराब झाला होता की अक्षरशः त्याच्यामध्ये अळ्या पडल्या. एक कंटेनर होतं त्याच्यावर त्यांनी काहीच अफर्मेशन दिलं नव्हतं, तर त्याच्यातला राईस थोडासा खराब झाला होता. आणि दुसरं होतं की ज्याच्यावर त्यांनी खूप छान गप्पा मारल्या होत्या, खूप छान छान पॉझिटिव्ह बोलले होते, तर त्याच्यातला राईस जरा सुद्धा खराब झाला नव्हता. म्हणजे याच्यामुळे काय कळतं की अफर्मेशन किती मॅटर करतं. ओके, जसं की रोज तुम्ही एखाद्या व्यक्तीचा राग करताय आणि तो राग तुम्ही व्यक्त करताय. तुमचं अफर्मेशन कसं चाललंय? ही व्यक्ती मला असं म्हणाली, ह्या व्यक्तीचं वाईट होऊ देत, फलाना होऊ देत, हे होऊ देत. मग तेच अफर्मेशन तुमच्यासाठी लागू पडते, कारण तुम्ही रोज बोलताय. ती वाईट एनर्जी जी तुम्ही दुसऱ्यांसाठी सोडताय ती तुमच्या ऑरा क्षेत्रामध्ये प्रवेश करते. आणि म्हणूनच दुसऱ्यांबद्दल चांगलं बोलावं, कारण जे आपण जेवढं चांगलं बोलू दुसऱ्यांना तेवढं मल्टिपल होऊन आपल्याला मिळतं. मग वाईट बोललात तर मल्टिपल होऊन वाईट मिळतं. आणि सगळ्यात महत्वाचं,
कोणाबद्दलही तुमचे कॉम्पिटिटर्स असतील तरी त्यांचं कधीही द्वेष करायचं नाही, ईर्ष्या करायची नाही, तिरस्कार करायचा नाही. परमेश्वराला एवढंच म्हणायचं की त्यांची पण प्रगती होऊ देत आणि त्यांच्या पाठोपाठ आमची सुद्धा प्रगती होऊ देत. मग बघा लॉ ऑफ अट्रॅक्शन, पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड, जेवढे काही लॉ आहेत ते तुमच्यावर कसे काम करतात. कारण इथे आपण परमेश्वरावर समोर पूर्णपणे डेडिकेशन होऊन आपलं अफर्मेशन देतोय, सरेंडर होऊन, समर्पित होऊन आपण देतोय. त्यामुळे तुमच्या शुद्ध भावना, तुमची पॉझिटिव्ह थिंकिंग, तुमचे विचार त्याच्यापर्यंत पोहोचतात. ठीक आहे. सो अफर्मेशन रात्री झोपायच्या आधी आणि सकाळी उठल्यानंतर तुम्हाला द्यायचे. आता मला सगळ्यांसाठी अफर्मेशन नाही देता येणार, पण तुमच्या गरजेनुसार जे काही योग्य आहेत ते तुम्हाला बोलायचे. त्याच्यामध्ये योग्य वर्ड्स असायला पाहिजे, हॅपी वर्ड्स असायला पाहिजे आणि तुमचे अफर्मेशन पूर्ण झालेले आहेत अशा प्रकारे तुम्हाला तिथे ऍक्ट करायचं आहे. क्लिअर? ओके. आता जसं काही मुलाच्या एज्युकेशनसाठी झालं, तुमच्या मुलाच्या जॉबसाठी कसं म्हणायचं अफर्मेशन की माझ्या मुलाला एका योग्य कंपनीमध्ये या सॅलरीचा जॉब मिळालेला असून त्याची तिथे उत्तरोत्तर प्रगती होत आहे आणि ती तिथे खूप खुश आहे. कारण जर आपली मुलं त्या जॉबमध्ये खुश नसतील तर आपल्याला त्याने आनंद होणार आहे का? त्या ऑफिसमध्ये रोज काहीतरी नवीन पॉलिटिक्स चालतंय, रोज काहीतरी भानगडी होत आहेत, मुलाला प्रेशर येतंय, प्रेशर घेऊन घेऊन तो काम करतोय, तर ना तो मुलगा खुश राहणार आणि ना त्याच्यामुळे आपण खुश राहणार. होणार आहे का असं? नाही. सो आपल्याला योग्य प्रकारे अफर्मेशन देता आलं पाहिजे. क्लिअर? जो काही तुमचा बिझनेस असेल, सो माझ्या बिझनेसमध्ये दिवसेंदिवस माझी ग्रोथ होत चालली आहे, माझी प्रगती होत चाललेली आहे, असं एक्झॅक्ट अफर्मेशन तुम्हाला द्यायचं आहे. येस, एकच मिनिट, थोडंसं पाणी पिते. फॉर एक्झाम्पल आता माझा मुलगा, स्वतःचा मुलगा इंजिनिअरिंगच्या 3rd इयरला आहे, तर मी अफर्मेशन काय देणार? आता मला त्याचं एज्युकेशनसाठी सुद्धा अफर्मेशन द्यायचंय आणि त्याच्या पुढील शिक्षणासाठी सुद्धा अफर्मेशन द्यायचंय की माझा मुलगा, त्याचं नाव माझा मुलगा अथर्व, याचं इंजिनिअरिंगचं एज्युकेशन उत्तम प्रकारे झालेलं असून मग त्याला किती त्याचं ग्रेड असत त्याच्यामध्ये, ते असं असं फलाना फलाना ग्रेड मिळालेला असून तो उच्च शिक्षणासाठी या ठिकाणी US मध्ये वगैरे शिकायला गेलेला आहे आणि तिथे उच्च दर्जाचा जॉब त्याला लागलेला आहे. म्हणजे मी एकाच अफर्मेशन मध्ये सगळं पूर्ण देऊन टाकलं, त्याचं एज्युकेशन पण, त्याचं पुढचं शिक्षण पण आणि त्याच्या पुढचं जॉब पण. ओके. तसंच तुम्हाला काही हेल्थ इश्यूज असतील तर त्या आजाराचं नाव नाही घ्यायचं तुम्हाला. सो माझा मी पूर्णपणे हेल्दी आहे आणि दिवसेंदिवस माझ्या हेल्थमध्ये इम्प्रुव्हमेंट होत आहे किंवा सुधारणा होत आहे, असं तुम्हाला अफर्मेशन द्यायचंय. क्लिअर? एकच मिनिट. ओके. हा, क्लिअर का? मोबाईल सायलेंटवर ठेवते त्यामुळे इम्पॉर्टंट कॉल आलेले कळत नाही. ओके. हा, संगीता बोला. संगीता फडतरे. की म्हणजे माझ्या मुलाचं आता MBAचं शेवटचं वर्ष आहे, 2 महिने राहिले. हा. तर आता कंपनी येतात जॉबसाठी, मग त्याला ती चांगला जॉब मिळण्यासाठी म्हणजे काय विश मागायचं आपण, म्हणजे असं आता मी सांगितलं विचारा. मग तुमच्या गरजेनुसार तुम्हाला अफर्मेशन द्यायचंय की MBA नंतर त्याला काय करायचंय, पुढे जॉब करायचंय का? मग हा, त्याचं एज्युकेशन झालेलं असून त्याचे पर्सेंटेज, MBA मध्ये कसे पर्सेंटेज असतात, फर्स्ट क्लास, सेकंड क्लास, व्हॉट एव्हर जे काय असतात, फर्स्ट क्लास आणि मग ते होऊन त्याला या उच्च ठिकाण किंवा एखाद्या योग्य ठिकाणी असा जॉब मिळालेला आहे आणि त्याची तिथे प्रगती होत आहे. ओके. येस. सुरेखा पोळ. नमस्कार मॅडम. नमस्कार. मला 15 वर्ष झाले, अजून बाळ नाही, त्याच्यासाठी काय बोलायचं? तुम्ही मला पर्सनल मेसेज करा. नंबर तुमचा? नंबर ग्रुपवरून घ्या ना. कोणत्या ग्रुपवर आहात तुम्ही? आता याच्यावरच आहे. हा, मग या ग्रुपमध्ये माझं ऍडमिन म्हणून माझं नाव आहे बघा, माझा नंबर आहे. ठीक आहे, चलो. येस, नेक्स्ट श्रद्धा आहेत, या बोला.
हॅलो मॅम, गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून. तुम्ही आतापर्यंत मी जेवढे तुम्ही सेशन घेतलात मी सगळे अटेंड केले आणि खूप छान आणि पॉझिटिव्हली वाटतंय. तुम्ही आता जसं म्हणालात की जेव्हा आपण म्हणजे सगळे आपल्याला काय हवंय त्याचे अफर्मेशन द्यायचे इन पॉझिटिव्ह वे, तर ते पूर्ण होतात. ते मी करते सुद्धा. पण तुम्ही असं हे म्हणालात की आता जर आपण कोणाबद्दल जर वाईट बोललो किंवा वाईट बोलत असू तर तेच आपल्यालाही लागू पडतं. म्हणजे आपल्या बाबतीतही तसं घडतं. आपण त्याला जे समोरच्याला बोलतो. येस. पण समजा समोरच्या व्यक्तीमुळे जर आपलं आयुष्य उद्ध्वस्त झालं असेल, त्या व्यक्तीमुळे आपला संसार उजडला असेल, मग आपल्या ऑटोमॅटिकली आपल्या मनातून ते शब्द बाहेर पडतातच. त्या व्यक्तीबद्दल वाईट विचार बाहेर पडतातच. किंवा आपण देवा तू तुम्ही तिचं असं वाईट करू. देवांचा सेशन अटेंड नाही केला वाटतं, फॉरगिव्हनेस सेशन अटेंड नाही केला का? हा, केला होता. मग हा, त्याच्यामध्ये केला आपण काय होता. शिकलो? लेट तेच गो करायला शिकायचंय. जोपर्यंत हम्म, तुम्ही हम्म, लेट गो हम्म, हम्म. करत नाही तोपर्यंत ते ब्लॉकेजेस तुमच्या शरीरामध्ये मनामध्ये राहणारच. आणि आपले ब्लॉकेजेस आपल्याला पुढे येऊ देत नाही. आता ते झालं. तेच रटवत राहायचं नाही आपण. आपल्याला पुढे जायचं की मागे जायचंय? पुढेच जायचं. येस. मग तेच तुम्ही स्टोरी तिथेच गिरवत बसलात तर तुम्ही पुढे कसे जाणार? कारण तुम्हाला तिथे ब्लॉकेजेस आलेले आहेत भरपूर. ते ब्लॉकेजेस तुम्हाला बाहेर येऊ देत नाहीत. जर तुम्ही पुढे गेलात, त्या परिस्थितीतून बाहेर पडलात, तर तो ब्लॉकेजेस राहील का क्रिएट तुमच्यामध्ये परत? तुम्ही त्या नाही. माणसाला पण विसरणार आणि त्याने काय त्रास दिलाय ते पण नंतर विसरून जाणार. सो परिस्थितीवर मात करता आली पाहिजे आणि त्यासाठी हे ब्लॉकेजेस काढून टाकायचे आहेत. आणि म्हणूनच डे 1ला मी फक्त फॉरगिव्हनेस घेते. ठीक आहे. ओके मॅम, थँक्यू. ज्या अनेक माणसं आपल्या आयुष्यामध्ये येतात त्या सगळ्यांना इथे ठेवायचं नाही. त्यांना काय म्हणायचं आता, तो शब्द वापरू शकत नाही मी. त्यांना इथे कुठेच ठेवायचं नाहीये. त्यांना काढून टाकायचंय आपल्या मनातून, शरीरातून बाहेर. लेट गो करायला शिकायचंय. जोपर्यंत तुम्ही आयुष्यामध्ये लेट गो करत नाही तोपर्यंत तुमची प्रगती होत नाही. हे लिहून घ्या माझ्याकडून 100%. 100% नाही, 200%. सो इट्स युअर चॉईस. तुम्हाला तेच ठेवायचंय साठवून, स्टोअर करून इथे, की तुम्हाला त्याच्यातून बाहेर यायचंय? आपल्याला मी सांगते, इथे बसलेल्या 100% सगळ्या लोकांना हा अनुभव आलेला असेल. कुठल्या ना कुठल्या तरी व्यक्तीमुळे आपलं आयुष्य खराब झालेलं असेल, आपलं आयुष्य दुखी झालेलं असेल. पण म्हणून तीच गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची नाही. ते आपले कर्म समजायचे. मागच्या जन्माचे कुठल्या ना कुठल्या तरी जन्माचे कर्म. कारण कर्म कुठले तरी वाईट असतील त्याशिवाय ती लोक आपल्याला भेटत नाहीत. कारण त्यांना सुद्धा त्यांचा हिशोब क्लिअर करायचा असतो. आणि हिशोब क्लिअर झाल्याशिवाय त्यांची सुटका नाही ना तुमची सुटका. आणि म्हणूनच काही माणसं आपल्या आयुष्यामध्ये काही काळासाठी येतात, काही सेकंडसाठी येतात, काही तासासाठी येतात, काही वेळासाठी येतात. तो कर्म क्लिअर झाला की त्यांची वाट मोकळी आणि तुमची पण वाट मोकळी. सो लेट गो करायला शिका मॅडम. दॅट्स इट. आपणच आपले कॉम्पिटिटर्स, बाकी कोण नाही, असं समजायचं. ठीक आहे. चलो. सो अशा प्रकारे तुम्हाला तुमचे एक्झॅक्ट व्हॉट यू वॉन्ट, तुम्हाला जे हवंय ते तुम्हाला मिळवण्याचा प्रयत्न करायचा आहे. ओके, अफर्मेशनद्वारे. आणि बरं, उद्याचं सेशन खूप इम्पॉर्टंट आहे. उद्याच्या सेशनमध्ये मी लेवल 2, लेवल 3 रेकीच्या ज्या पुढच्या लेवल आहेत त्याच्याबद्दल थोडक्यात तुम्हाला माहिती सांगणार आहे. आणि ज्यांचा प्रवास पुढे माझ्याबरोबर सुरू करायचा आहे त्यांच्यासाठी उद्याचं डे फार महत्वाचं असणार आहे. तत्पूर्वी मी काही लोकांना प्रश्न विचारते. बाकीच्या सगळ्यांनी आता हँड डाऊन करा बरं. इमोजीवाले हँड डाऊन करा. तत्पूर्वी सगळ्यांना विचारते की कोणाकोणाला आता रेकी लेवल 1 आम्ही शिकलो मॅडम. बऱ्याच गोष्टी आपण आता इथे पाहिल्या. ओके. आता आपल्याला पाण्याला कसं चार्ज करायचंय ते बघणार आहोत आपण. आणि पुढचं सेशन काय असणार आहे ते मी सांगेन तुम्हाला नंतर. पण आता हे झाल्यानंतर मॅडम आम्हाला हा प्रवास पुढे चालूच ठेवायचा आहे आणि आम्हाला या पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये असंच राहायचं आहे. असं किती लोकांना वाटतं की रेकी लेवल 1 झाले, मला तर लेवल 2 करण्याची इच्छा आहे मॅडम? असं किती लोकांना वाटतं? हँड रेज करायचंय फक्त. ज्यांना चॅटबॉक्समध्ये मेसेज करायचे त्यांनी चॅटबॉक्समध्ये करू शकता. शीतल मॅडम, तुम्ही आता तुर्तास प्रयत्न करायचा नाही, तुम्ही तुमच्या डिलिव्हरीवर फोकस करायचंय. येस. ओके. मृणाली आहेत, श्रद्धा आहेत, विद्या आहेत. ओके. चॅटबॉक्समध्ये नावं घेते मी एकेकांची. ऋतुजा आहेत. आता हे पो म्हणजे कोण आहे आय डोंट नो, नाव मेन्शन करायचं आहे. ओके. प्रविता आहेत, प्रज्ञा आहेत, प्रज्ञा जाधव आहेत, रेश्मा पाटील आहेत. ओके.
हे मोबाईल नंबर आहे. ओके, आता मी काय रीड करत नाही बसत आहे. विद्या पाटील आहेत. विशदीप. ओके, विशदीप. ओके. सो एक प्रश्न विचारायचा आहे मला तुम्हाला सगळ्यांना, ज्यांनी आता हँड रेज केलेले आहेत त्यांची. ओके. मृणाली मॅडम, तुम्हाला पहिला प्रश्न विचार. येस. येस मॅम. 7 दिवसांचे सेशन अटेंड केल्यानंतर का बरं तुम्हाला लेवल 2 मध्ये अटेंड आपण करावं किंवा एनरोल करावं असं वाटतंय? त्या मागचं ऍक्च्युली मॅम मी जवळजवळ 3 ते 4 महिन्यापासून मी मेडिटेशन करतेय आणि मला एक करेक्ट दिशा म्हणतो ना आपण, ती दिशा मिळत नाही की ह्याच पद्धतीने केलं गेलं पाहिजे. फक्त काही युट्यूब वगैरे बघून ते भरकटत जाण्यापेक्षा एक योग्य दिशा कधी मिळाली ना माझ्या मेडिटेशनला, तर ते खूप माझ्यासाठी पण चांगलं होईल. त्यासाठी एक्झॅक्टली. मला ना मृणाली मॅडमचं आन्सर फार आवडलं. एक्झॅक्ट आन्सर दिले त्यांनी. कारण युट्यूबवर आपल्याला नॉलेज मिळतं, पण ते असं म्हणतात ना, पसारा पसारा असतो. आपल्याला एक्झॅक्टली काय पाहिजे ते चूज करता येत नाही तिकडे, आणि ते आपल्याला असं कोण सहज देणार नाही, कारण त्याच्यासाठी त्यांनी सुद्धा इन्व्हेस्टमेंट केलेली असते, बरोबर ना? त्यामुळे ते नॉलेज जे असतं ते आपल्याला असं म्हणतात ना, असं पसाऱ्यासकट मिळतं, की थोडं 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 पूर्ण परिपूर्ण असं नॉलेज आपल्याला मिळत नाही. आणि काय म्हणतात बरं, कधी कधी असं होतं, अति नॉलेज सुद्धा घातक असतं. मग आपल्याला काय पाहिजे, एक्झॅक्टली व्हॉट आय वॉन्ट, मला माझं कर्तव्य पूर्ण करण्यासाठी किंवा मला सक्सेसफुल होण्यासाठी काय करायचंय, तर त्यासाठी माझ्या मागे एक खरा मेंटॉर किंवा माझ्या मागे एक कोणतरी असा पर्सन पाहिजे की तो मला धावायला पळायला भाग पाडायला पाहिजे त्याने मला. आणि त्यासाठी आपल्या जीवनामध्ये, सगळ्यांच्याच जीवनामध्ये कोणीतरी एक मेंटॉर असणं आवश्यक आहे. जोपर्यंत आपल्याला कोण गुरु मिळत नाही तोपर्यंत आपली प्रगती होते, पण ती म्हणतात ना, तो फ्लो नसतो त्याच्यामध्ये. ओके. आणि त्यासाठी मला त्यांनी आन्सर दिलेलं फार आवडलं. म्हणजे जे कॉमन देतात ना त्यांच्यापेक्षा हे वेगळं होतं. जे मी एक्सपेक्ट करत होती ते आन्सर ते मला मिळालं. थँक्यू सो मच. येस, श्रद्धा मॅडम. मॅम, म्हणजे मी असं रेकीबद्दल ऐकलं होतं की रेकी काय, रेकी एक विद्या आहे, पण नेमकं काय आहे हे मला माहिती नव्हतं आणि मला ते जाणून घ्यायचं होतं. आणि म्हणजे मला त्यात थोडाफार इंटरेस्टही होता. आणि मग जसं मी हे सेशन अटेंड वगैरे केले, हे अफर्मेशन्स म्हणा, मेडिटेशन म्हणा, हे मी पहिला करायची थोडे थोडे, पण एक्झॅक्टली कसं करायचं, काय करायचं हे म्हणजे माहिती नव्हतं. आणि कसं आहे, माझ्या आयुष्यामध्ये आतापर्यंत खूप सारे असे वाईट वाईट अनुभव आले मला, खूप असे वेगवेगळ्या पद्धतीचे. बरं, आता तर ते वाईट मला वगैरे बोलायचं नाही, तो पॅटर्न हा ब्रेक करायचा. कसा ब्रेक करायचा? ओ लेवल 2 मध्ये मी तुम्हाला सांगेन ते. तर तेच तर, म्हणजे इथून पुढे माझ्या आयुष्यात फक्त पॉझिटिव्ह आणि पॉझिटिव्हच घडावं. आणि मला एक छोटी मुलगी आहे 4 मी वर्ड्स वर्षाची. देते, हा, हो. तर म्हणजे तिचंही आयुष्य मला एका मार्गावरती आणायचं आहे. तिलाही म्हणजे लहानपणापासून अशी सवयीच लागली पाहिजेत की पुढे जाऊन तिला असं वाटलं नाही पाहिजे की आपल्याला ह्या गोष्टी माहिती नव्हत्या किंवा असं आयुष्य जगलं पाहिजे. तर मला जितकं काही चांगलं शिकता येईल, मला ते सगळं शिकून मला ते तिच्यापर्यंत पोहोचवायचं आहे, आणि म्हणूनच मी हे शिकते. येस. थँक्यू सो मच. थोडक्यात आपण याला एक्सपेन्सेस नाही म्हणायचे, याला इन्व्हेस्टमेंट म्हणायची, जी स्वतःसाठी करतोय आपण. येस. विद्या पाटील मॅडम. ज्या इमोजीवाले हँड रेज करा, म्हणजे मला लगेचच तुम्हाला अनम्यूट करता येतं. नमस्कार मॅडम. हा, येस. खूप खूप दिवसापासून मी म्हणजे मेडिटेशनसाठी प्रयत्न करत होते, पण ऍक्च्युअली मेडिटेशन कसं करायचं हेच माहित नव्हतं मला, आणि एकाग्र मन त्यामध्ये होत नव्हतं माझं. पण इंस्टाग्राम वरती सर्च करता करता तुमचं रेकीचं 2-3 वेळा आलं. म्हटलं ठीक आहे, आपण अप्लाय करून ठेवूया, नेमकं रेकी काय आहे ते शिकूया. 7 चक्राबद्दल थोडीफार माहिती आहे मला, पण ते बॅलन्स नाहीये. तुमचं मूलाधार चक्र खराब आहे, त्यामुळे तुम्हाला हे टेन्शन येते, ह्या गोष्टी होतात, निगेटिव्हिटी येते, ह्या सगळ्या गोष्टी सांगत होते मला. पण ते बॅलन्स कसं करायचं, बीज मंत्रानं होत नाही. मला बीज मंत्र थोडे येतात, पण त्याच्यानं होत नाहीये ते, की तेवढा वेळ मी त्यांना देऊ शकत नाही बीज मंत्राला. पण तुम्ही ज्या गोष्टी आता मगाशी जे करून घेतलं आमच्याकडून मेडिटेशन, पूर्ण बॉडी रिलॅक्स करण्याचं मेडिटेशन आहे, हे आम्हाला शिकायला बाहेर मिळालं नसतं. आता पुढं मला का शिकायचं आहे की हेल्थ इश्यूचे माझे आहेत ते तर मला पूर्ण क्लिअर करायचेच आहेत. आणि एक मेडिटेशन म्हणून जो एक हाय लेवल असतो तो अचीव्ह करायचा आहे. आणि दुसरी गोष्ट मॅडम, मी यापूर्वी लोकांना मोटिवेट करत होते, पण आता स्वतः 2 वर्ष निगेटिव्ह आहे. येस. येस, असं होतं कधीतरी. आपण दुसऱ्यांना मोटिवेट करतो, पण आपल्याला पण कुठेतरी गरज असते. आपल्या पण आयुष्यामध्ये कोणतरी असावं लागतं. येस. संगीता फडतरे मॅडम.
हा, अनम्यूट होते का बघा. निगेटिव्ह विचार मी आता करतच नाही. व्हेरी गुड. पॉझिटिव्ह म्हणजे तुम्ही जसं चालू केलंय तसं म्हणजे व्यवस्थित वाटतं मला आता. ठीक आहे. आणि मी म्हणजे गृहिणीच आहे ना, त्यामुळे मी असं कामामध्ये वगैरे कधी शरीराच्या व्याधी वगैरे म्हणजे मला आता ठीक वाटतं. म्हणजे मला स्वरूपाने सांगितलं ना, मी तसं ते करते म्हणजे ओके, माझ्या माझी बॅच मधल्या स्वरूपा मॅडम का? त्यांच्या ओळखीने आलात का तुम्ही? मी तिची मोठी जाव आहे. अच्छा 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 अच्छा, ओके ओके ओके. तिने सांगितलं मला, वहिनी करा तुम्ही हे. मी म्हटलं मी आता बघते, करते, मी हळूहळू करते. आता मी व्हिडिओ परत परत बघेन. काल माझा मिस झाला, मी काल जरा बाहेर गेलेले. येस येस, नक्की बघा. परत चलो, ग्रेट, छान छान वाटतं. छान. ओके, नेक्स्ट कोण आहे? मनापासून कोणाला वाटतंय? येस, ऋतुजा मॅडम ऍक्शन घेणार की नाही घेणार? हो मॅम, घेणार. कारण मागच्या 7 एकच मिनिट, दिवसांमध्ये माझ्या एकच मिनिट. अथर्व, हे मोबाईल घे जरा, फोन घे. हा, येस मॅम, सॉरी. हा, थँक्यू सो मच मॅम. कारण मागच्या 7 दिवसांमध्ये मला माझ्या हेल्थमध्ये खूप इम्प्रुव्हमेंट वाटते. मला जे इश्यू होते त्याचे सगळे म्हणजे सर्दी पण मला सुकायची डायरेक्ट. आता किती असं वाटतं किती वर्षांनी मला सर्दी झाली. काल 2 दिवस पासून नाक गळते. नाही तर माझं डोकं दुखायचं, मायग्रेन वगैरे सगळं 7 दिवसामध्ये एकदम असं व्हॅनिश आउट झाल्यासारखं वाटतंय मला. सो मला हा प्रवास चालू ठेवायचा पॉझिटिव्हिटीचा तुमच्यासोबत. थँक्यू सो मच. चलो, सो थँक्यू सो मच. आता माहित नाही मला कोणाचा प्रवास माझ्या बरोबर असणार आहे, कोणाचा नसणार आहे. सो मी गृहीत धरते, कारण जसं मी मगाशी पण म्हणाले तुम्हाला, प्रत्येकाला सांगितलेलं आहे की त्याची इच्छा असल्याशिवाय झाडाचं एक पान सुद्धा हलत नाही. सो त्याची इच्छा असल्याशिवायच तुम्ही पण येऊ शकत नाही. सो आय डोंट नो कोण माझ्याबरोबर येणार आहे, कोण इथे, कोणाचा प्रवास माझ्याबरोबर होणार आहे चालू उद्या, कोणाचा संपणार आहे, आय डोंट नो. सो स्वतः आज डिसाईड करा की तुम्हाला पुढे काय करायचंय. माझ्याबरोबर असंच या फ्लोने यायचं आहे का? कारण आपण त्या फ्लोने सुद्धा येणं गरजेचं आहे, बरोबर ना? जेव्हा आपण समूहामध्ये त्या फ्लो मध्ये असतो ना, तेव्हा मिळणारे रिझल्ट अमेझिंग असतात. आता मी इकडे सगळं ऐकलं आणि त्यानंतर मी लगेच ऍक्शन घेतली. बघा, तुमचं ते काम लगेच 100% होणारच. मी आता ऐकलं आणि नंतर मी विचार केला, पुढच्या महिन्यात करेन, त्याच्या पुढच्या महिन्यात करेन. नाही, तुम्हाला तसे रिझल्ट नाही मिळणार, कारण तुमची एनर्जी कुठेतरी तुम्हीच ब्लॉक करून ठेवलं. तो त्या फ्लो मध्ये असणं आणि त्या फ्लो मधून तुम्हाला रिझल्ट मिळणं, ते फार अमेझिंग असतं. ओके, सो येस, थँक्यू सो मच. आणि उद्याचं सेशन नक्की अटेंड करा. उद्या आणखीन बरंच तुम्हाला काही ऐकायला मिळेल. ठीक आहे, सो थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू ऑल. श्री स्वामी समर्थ. थँक्यू सो मच. येस, पवित्रा मॅडम, थँक्यू सो मच.